नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक मानखडे. आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धात 15 दिवसाचा युद्धविराम, सीजफायर. अमेरिकेने जेव्हा आपल्या पायलटला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या पायलटला वाचवल्यावर म्हणजे विमानातनं एक जो सिक्युरिटी डिफेन्स ऑफिसर असतो, कर्नल रँकचा, तो सगळं फायरिंग वगैरे करतो त्या फायटर जेटमधनं. ते पडल्यावर वैमानिक तर वाचला, पण हा अटकला होता इराणच्या पहाडांमध्ये. त्याला रिस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले आणि 36 तासात त्याला तिथनं सोडवून आणलं. आणि डोनाल्ड ट्रम्पनी हा फार मोठा विजय आहे, जगात फार मोठी आपण कामगिरी गाजवली आणि आपण किती सुप्रीम आहोत, आपण कसं पूर्ण जगावर रूल करतो, असं शेखी भादरत त्यांनी ट्वीट केलं आणि आपल्या देशाला संबोधित करून देशाला हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्याच दिवशी इराणनी ते सत्य समोर आणलं. एक माणसं वाचवण्यासाठी त्यांना कमीत कमी 10 ते 12चा आकडा सांगण्यात येतो आता. इतके लोकं गेलीत. 2 मोठी एअर फोर्सची नावाजलेली ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडल्या गेली. 2 C-130 ही मोठी प्लेन्स पाडल्या गेली. आणि नंतर इराणने हा पण त्यांच्यावर आरोप लावला, की ते बेसिकली त्या माणसाला घ्यायला नव्हतं, पण ते युरेनियम चोरायला आले होते. कारण माणूस पडला एका ठिकाणी, हे उतरलं एका ठिकाणी. आणि त्यांचे ते जहाज आमच्यामुळे जेव्हा आमच्या ड्रोनमुळे वगैरे ते टेक्निकली मग त्यांना हिट झालं. त्यांना फोर्स लँडिंग करावं लागलं आणि मग अमेरिकेनीच आपलेच जहाज नष्ट केले, कारण त्यांना वाटलं हे जहाज आमच्या हातात सापडतील. पण त्यांची लोकं सुद्धा गेलेली आहेत. चॉपर जे खाली पडले आणि त्यांनी फोटोग्राफ दाखवले. सगळा मलबा पडलेला दाखवला. त्यामुळं मग ट्रम्प त्याचं ते सगळं पितळ उघडं पडल्यावर भांबावला मतलब बिलकुल. त्याला म्हणतात ना फ्रस्ट्रेशन. आणि मग अक्षरशः आई-बहिणीच्या शिव्या घालत घाणेरड्या त्यांनी सांगितलं, की "मी तुम्हाला 48 तासात तुम्हाला आता मी पाषाण युगामध्ये पाठवतो." आणि बिलकुल परमाणु काय उपयोग, हत्याराचा उपयोग करणार का काय, अशी भीती वाटायला लागली. सगळं अमेरिकेमध्ये पूर्ण जनता त्याच्या विरोधात आली, व्हाईट हाऊसच्या विरोधात आली. जगातला कुठलाही देश त्यांना समर्थन द्यायला तयार नव्हता. आणि अशा वेळेला इराणने सांगितलं, की "तुम्ही आम्हाला पाषाण युगात टाकता, बिलकुल टाका. तुम्ही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले करणार, त्यामुळे इराणची 8 करोड जनता पुलाच्या ठिकाणी जमली, सगळ्या ठिकाणी जमली, की तुम्ही मारा, या पुलाला नष्ट करा. आम्ही सुद्धा शहीद व्हायला तयार आहे. आम्ही घाबरणारी लोकं नव्हे, पण आम्ही याचा जबाब देऊ. पाषाण युगात तुम्ही आम्हाला काय पाठवता, आम्ही अमेरिकेसोबत काय करू हे पहा." अमेरिकेचे सगळे मित्र देश जे खाडीमध्ये होते, जे रोज मार खात होते, त्यांना पण त्रास होत होता. आणि मग शेवटी मंगळवारी जेव्हा 48 तासाची ती रात्री संपणार होती लिमिट, त्याचमध्ये पाकिस्तानमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. आणि मग सकाळी 4-4:30च्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी, शरीफ साहेबांनी एक ट्वीट करून सांगितलं, की वाटाघाटी होतायत. त्याच्या अगोदर इराणचा जो अँबॅसेडर होता पाकिस्तानमध्ये, त्यांनी सांगितलं, "वाटाघाटी होतायत, चांगले चाललेत असं आम्हाला वाटतं." पुढे त्यांनी सांगितलं, की वाटाघाटी झालेल्या आहेत आणि अमेरिकेने 15 दिवसासाठी आम्ही सीज फायर करतो म्हणून सांगितलं. इराण पण त्या सीज फायरला स्वीकृती देत आहे. असं पाकिस्तानचं ट्वीट झालं. मग डोनाल्ड ट्रम्पनी सोशल मीडियावर इन्फॉर्मेशन दिली, की हा इराण जो आहे आता ते सुधारलेला आहे आणि तो सीज फायर करून म्हणतो. त्यामुळं आता आम्ही सुद्धा सीज फायर करतो. आम्हाला सुद्धा इराणला फार मोठं बनवायचं आहे. इराणनी चांगलं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. इराणने खूप प्रगती केली पाहिजे. पुन्हा आता जे जेवढं नुकसान झालं युद्धात त्याचा रिबिल्ड करायचा आहे. त्यामुळं आमच्या ज्या वाटाघाटी आहेत, ते फार चांगल्या स्तरावर आहेत आणि आता अंतिम निर्णयावर पोहोचण्यासाठी आम्हाला 15 दिवसाचा वेळ पाहिजे. म्हणून आम्ही 15 दिवस कोणीही हल्ला करणार नाही असं आम्ही ठरवलं. पाकिस्तानने हे सांगितलं, की या सीज फायरमध्ये इस्रायल पण आहे आणि लेबनॉन पण आहे. त्यामुळं आता सगळीकडे युद्ध शांती आहे आणि ते दुसरीकडे सांगितलं, की जेव्हा अमेरिका आणि सगळे हल्ले थांबवण्याचं जेव्हा त्यांनी प्रॉमिस केलं, त्यामुळे इराण सुद्धा म्हणतो, की आम्ही हार्मोझ सुद्धा खोलतोय काही रिस्ट्रिक्शन सोबत. पण आम्ही हार्मोझ खोलतोय. हार्मोझचा जो जलडमरूमध्ये आहे तो मार्ग जो आहे तो. त्यामुळे एकाएक 17% क्रूड तेलच्या किमती कमी झाल्या. शेअर मार्केटमध्ये एकदम
उछाल आला, सगळीकडे सगळं हिरवं-हिरवं दिसायला लागलं. पण जी तिच्यात मेख होती ती ही, की त्यानंतर मग पूर्ण अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी जे सत्तेत आहे, त्यांचे खासदारापासून, विरोधी पक्षापासून लोकांपर्यंत सगळीकडे का हा ट्रम्प जो आहे, त्याला जे विशेषणं लावली गेली, की हा पागल झालेला आहे, हा क्लिनिकली लायर आहे, हा सायकोफॅन आहे, हा पागल आहे, हा मॅड आहे, हा विक्षिप्त आहे, अशी विशेषणं लावून लोकांनी सांगितलं, की याला कुठल्याही हालतीत तुरंत राष्ट्रपती पदावरून उचललं पाहिजे, कारण हा या असा माणसाच्या हातात देश नको. तेव्हा त्यांनी सांगितले, की आता हे फक्त कॅबिनेटच करू शकते, कारण कॅबिनेटकडे एक पॉवर आहे अमेरिकेच्या. आर्टिकल 25 मध्ये सेक्शन 4 आहे. त्यामध्ये कॅबिनेट एक प्रस्ताव पारित करून सांगू शकतं, की हा राष्ट्रपती आम्हाला नको आणि त्या राष्ट्रपतीची उचलबांगडी होते. सिंपल मेजॉरिटीने 16 लोकं आहेत कॅबिनेटमध्ये. त्यातले 9 लोकं जरी एका एका बाजूला गेले, तरी अ, ते तिथे मोठ्या याने ते हे करतील. त्यामुळं अशा वेळेला अ, हे सगळं प्रकार चालू असताना मग पुढे असं ठरण्यात आलं, की आता रिजिम चेंज कुठे होणार? अमेरिकेत होणार, की रिजिम चेंज बाहेर होणार? इस्रायलला होणार. आणि अमेरिका जेव्हा हे म्हणतं, की ते सीज फायर झालं, ते सीज फायर झालं, ते अमेरिकेच्या प्रपोजलवर नसून इराणच्या प्रपोजलवर आहे. आणि इराणचे जे 10 पॉइंट्स आहेत, ते इतके घातक आहेत, की सर्वात पहिले, की अमेरिकाने आपली सगळी मिलिटरी बेसेस आहे मिडल ईस्टमधनं हलवायची. होर्मुझमध्ये आमचं कंट्रोल असेल. आमच्या सरकारला मान्यता द्यावी. आमच्यासोबत जी लोकं लढतायत म्हणजे हिजबुल्ला, हमास आणि हुती यांना सुद्धा रिकॉग्निशन द्यायचं. दुसरी गोष्ट आमच्या परमाणु कार्यक्रमाला तुम्ही सँक्शन द्यायच्या. आमच्या मिसाईल कार्यक्रमाला तुम्ही कुठेही थांबवणार नाही. आमचं झालेलं नुकसान सुद्धा तुम्ही द्यायचं. हे सगळे पॉइंट्स त्यांनी जेव्हा समोर ठेवले आणि त्याच्यावर जर चर्चा होत असेल, तर हे पूर्णपणे अमेरिकेचं सरेंडर आहे असं मानलं जातं. त्यामुळं अमेरिकेत सुद्धा ट्रम्पच्या विरुद्ध भरपूर उठाव होत आहे, की तुम्ही सरेंडर का केलं? तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते इतक्या वर्षाची म्हणजे वर्षानुवर्ष अमेरिकेने कधी सरेंडर केल्याचं कुठे आठवत नव्हतं. पण हा सरेंडरच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्ण क्रेडिट पाकिस्तान घेऊन गेलं. आता जर भारताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण जर पाहिलं, तर आपले परराष्ट्र मंत्री जो जयशंकर आहे, याच्यासारखा मूर्ख आणि नालायक माणूस बहुतेक या कॅबिनेटमध्ये कधी झालेला नसेल. असा परराष्ट्र मंत्री या देशाने कधी पाहिला नाही. हा स्वतःला आय-एफ-एस म्हणतो. पण जेव्हा विरोधी पक्षांनी त्यांना विचारलं, की पाकिस्तानचा काय रोल आहे या पूर्ण प्रकरणामध्ये, तर तो म्हणाला, "पाकिस्तान हा दलाल आहे." आज पूर्ण जग त्याच दलालाला डोक्यावर घेऊन नाचतंय. कारण ही जी शस्त्रसंधी झालेली आहे, याच्यात पाकिस्तानचा फार मोठा रोल आहे. कारण इराण जो पाकिस्तानच्या विरुद्ध नेहमी भारताला साथ द्यायचा युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरच्या बाबतीत, तो इराण म्हणतो, की पाकिस्तानमधले पंतप्रधान जे आहेत ते आमचे भाऊ आहेत. माय डिअर ब्रदर, हिज हायनेस द प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. हे जर इराणचं बदलणारं धोरण असेल, तर इराणनी हा आपल्याला जबाब दिलाय का? आणि युद्धाच्या अगोदर आपले महामहिम साहेब तिथे ते ₹100 पदक गळ्यात घालून घ्यायला गेले इस्रायलकडे. तेव्हा सगळे लोकं म्हणत होते, की अशा युद्धाच्या वेळेला इस्रायलकडे जायला नको. तेव्हा इस्रायलला आपलं बाप म्हणायचं आणि तिथे जाऊन सांगायचं, "आम्ही तुमच्यासोबत आहोत." त्यामुळे आज आपली स्थिती कुठेच नाही आहे. आपला माणूस तिकडे सरेंडर आहे आणि तिकडे ज्याच्याकडे हा सरेंडर आहे, तो आता इराणला सरेंडर आहे. म्हणजे किती लाजिरवाणी स्थिती आपली झालेली आहे. अशा पूर्ण वेळात आता हा सीज फायर किती दिवस टिकेल? परंतु ही सीज फायरची घोषणा झाल्यावर काही तासातच पुन्हा इराण आणि इस्रायलमध्ये मिसाईल अटॅक सुरू झाले. कारण इस्रायलनी क्लिअर केलं, की आम्ही हा सीज फायर इराण आणि अमेरिका आम्ही तिघं मिळून करतो. यात लेबनॉनचा कुठलाही समावेश नाही. त्यामुळे त्यांनी लेबनॉनवर अटॅक केला हिजबुल्लासाठी आणि लेबनॉनवर अटॅक झाल्यामुळे इराणने पुन्हा इस्रायलवर अटॅक सुरू केले आणि इस्रायलची इराणवर. त्यामुळे हा सीज फायर जो आहे फक्त अमेरिका आणि इराणच्या मदत आहे. हॉर्मुझ खुलेल, परंतु तो टेक्निकली मुश्किल आहे खोलणं कारण सगळ्या सी माइन्स हॉर्मुझमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तो जो रूट दाखवतात जी IRGCची नेव्ही आहे, ती ज्या जहाजांना सोडते त्या जहाजांना तो रोड मॅप जो आहे, तो अक्षरशः मॅन्युअल देतात. कारण तिथे जॅमर्स असल्यामुळे ना जी-पी-एस काम करतं ना रेडिओ फ्रिक्वेन्सी. अशा वेळेला म्हणजे 1857च्या काळी जसे समुद्रात लोकं जात होते, तशा प्रकारे त्या हार्मुजच्या मध्यडमरूग जलमार्गामधनं
जहाजांना रस्ता काढावा लागतो. त्यामुळे जिथे जहाज 250-300 जहाज रोज जायची, तिथे आता जास्तीत जास्त 4 ते 5 जातात आणि आता या सीज फायर नंतर 10 ते 15 जातील. कारण ते डिमायनिंग करत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं, की टेक्निकल लिमिटेशन्स आहेत जहाजांना, आम्ही जाऊ देऊ, परंतु त्यांचं एक लिमिट आहे आणि पुन्हा त्यांना त्या जहाजांसाठी IRGCच्या आर्मीकडनं परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे हॉर्मुझ खुललं ते पूर्णपणे नव्हे, आंशिक. आता या पूर्ण स्थितीमध्ये भारताची स्थिती काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल आणि यासाठी अजून कोणीच नाही तर आपले महामहिम नरेंद्र मोदीलाच आपण दोषी ठरवू शकतो. पण तो स्वतःला दोषी मानत नाही. कारण तो देवाचा अवतार आहे असं मानतो. त्यामुळे जसे देवाचे अवतार असतात, ते कधी चुका करत नाही. आपण कमीत कमी आता ते मानायला पाहिजे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.